नमस्कार मित्रांनो, महालाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, बघू शकता की फायर ब्रिगेडच्या एका कर्मचाऱ्याला घायल झालेला आहे, त्याच्या पायाला लागलेला आहे आणि त्याला घेऊन जाण्याचं काम पोलीस कर्मी करत आहेत। नागपूरमधनं महालाईव्ह न्यूज आपण बघतायत, हे लाईव्ह दृश्य आहेत। आणि काही दंगा करणारे जे लोक आहेत त्यांना पोलीस लोक इकडनं खिचून आणत आहे, बघू शकतात। जे उपद्रवी जे होतं त्या उपद्रवींना पोलीस लोक शोधून आणतायत आणि त्यांना परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी पोलीस लोक ताब्यात घेत आहेत। आपण पाहत आहेत लाईव्ह दृश्य महाल परिसरातून। भरपूर उपद्रवी आहेत जे मगाशी त्यांनी महाल परिसरामध्ये 2 JCB 1 गाडी पुन्हा अशा 2 ते 3 हे केलेलं आहे। आतापर्यंत 7 लोकांना पोलीस लोकांनी 14 लोकांना आपल्या ताब्यात घेतलेला आहे। 14 लोकांना आपल्या ताब्यात घेतलेला आहे। जे उपद्रवी होते त्यांना शोधून पोलीस लोक आणतायत। अजून काही जर असेल तर आम्ही नक्की तुम्हाला दाखवू। आता थोडा वेळ पहिले आम्ही तुम्हाला दाखवलं होतं की इथे अश्रू गॅस सोडण्यात आले होते। जवळपास भरपूर मोठ्या प्रमाणात अश्रू गॅसचा संचार झाला होता। इकडे आपण बघू शकतो काही आवाज आलेला आहे की काही घटना इकडे घडण्याची चान्सेस आहे। विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत, जे मोठ्या प्रमाणात इथे दुसरा समोर आपण हा व्हिडिओ कुठून बघतायत नक्की आम्हाला शेअर करा किंवा कमेंट करा। बघतायत की पोलीस कर्मी जे आहेत ते दोन्ही ग्रुपमध्ये जे आहे शांतता कायम करण्याचा प्रयत्न पोलीस डिपार्टमेंट करत आहे। तुम्हाला दाखवू परिस्थिती नियंत्रणात करण्याचा बिघडणार 40 मारत नेतोय, पण आपण बुलडोजर चढवलं
ह्या दुसऱ्या समुदायाला समजवण्याचा प्रयत्न करतायत की शांतता राखा, शांतता राखा, कारण पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते आपलं काम करत आहे, उचित काम करत आहे. जे दंगाई जे आहेत त्यांना शोधून 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 जे आहे ते पकडून घेऊन चालले आहेत आणि पोलीस कर्मी जे आहे ते उचित काम करत आहे. हा जो परिसर आहे हा आहे चिटणीस पार्क एरिया, महाल नागपूरवरनं आपण पाहत आहात महाल लाईव्ह न्यूज नागपूर. मित्रांनो, थोड्या वेळा पहिले म्हणजे सायंकाळपासून इथे दंगल भडकण्याचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये इथे मोठा राडा झाला आणि त्या राड्यामध्ये दोन्ही गट, कारण एकीकडे हा महाल एरिया आहे, जवळच नितीन गडकरी यांचं निवासस्थान आहे आणि हा जो परिसर जो आहे हा चिटणीस पार्क चौक आहे. आपण पाहू शकतात हे आणलं आहे एकाला, आम्ही आपल्याला घेऊन चाललो आहे. असे शोधून शोधून आणतायत पोलीसवाले यांना आणि जे उपद्रवी जे आहेत उपद्रवी आहेत त्याने तणाव निर्माण करायचं, त्यांना पोलीस हिरासतमध्ये घेत आहेत आणि त्यांना अशा उपद्रवी लोकांना पोलीस हिरासतमध्ये घेत आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा हा प्रयत्न आहे पोलीसवाल्यांचा, काही दुसरा प्रयत्न नाही आहे. परंतु शांतता राखणं आणि सुव्यवस्था नियमित करणं हे एक जबाबदारीचं काम असतं. आणि हा जो परिसर आहे हा जवळपास खूप मोठा परिसर आहे आणि ह्या परिसरातून आपण पाहू शकतो इथे हे पोलीस डिपार्टमेंट इकडनं एक टीम गेली होती आणि एक टीम जी आहे ती इकडनं गेली होती. ह्या दोन्ही टीमनी सहयोग आणि याच्यात ह्या दोन्ही टीमा ज्या आहेत त्यांनी शोधून शोधून काढले जे लोक इथे